नागपुर में स्पा सेंटर की आड़ में चल रहे देह व्यापार कारोबार पर बेलतरोड़ी पुलिस ने बड़ी कार्रवाई की है। सूत्रों के अनुसार बेलतरोड़ी थाना क्षेत्र के मनीष नगर इलाके में 7C वेलनेस स्पा पर पुलिस ने छापा मारकर देह व्यापार का खुलासा किया। गोपनीय सूचना के आधार पर बोगस ग्राहक भेजकर पुष्टि की गई, जिसके बाद कार्रवाई को अंजाम दिया गया। मामले में आरोपी सोनम सौरभ अडिगने को गिरफ्तार किया गया है। छापे के दौरान 2 महिलाओं को मुक्त कराया गया, जिसमें एक ओडिशा की बताई जा रही है। पुलिस ने मौके से 15,000 रुपए का सामान भी जब्त किया है। फिलहाल पुलिस ने मामला दर्ज कर आगे की जांच जारी है। पोलीस स्टेशन बेलतरोडी या ठिकाणी काल दिनांक 17/3/2025 रोजी एक गोपनीय माहिती मिळालेली होती तपास पथकांना। तर त्यावेळेस आम्हाला माहिती मिळाली होती की काही अनुचित प्रकार सुरू आहे। त्यावरून आम्ही खात्री केली आणि एक फंटर केस केलेली आहे, ज्यामध्ये अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 4, 5, 7, 8 आणि BNS 143(3) प्रमाणे कारवाई केलेली आहे। ज्यामध्ये 3 मुली आम्ही रेस्क्यू केलेल्या आहेत, ज्यामध्ये एक भुवनेश्वर ओडिसामधील होती आणि एक सातारा येथील होती, त्यानंतर एक संभाजीनगर या ठिकाणावरील अशा 3 मुली, ज्या वयवर्ष 23 ते 27च्या दरम्यानच्या मुली रेस्क्यू केलेल्या आहेत। आणि यामध्ये मुख्य आरोपी जी आहे तिला पण आम्ही अटक केलेली आहे। आज तिचा PCR आम्हाला मिळालेला आहे। यामध्ये एक स्पाच्या व सलून या नावाखाली हा देह व्यापार सुरू होता। यामध्ये हे गेल्या 15 ते 20 दिवसापासून सुरू होता आणि यामध्ये जी आरोपी आहे ती प्रधानमंत्री आवास योजना पोलीस ठाणे वाठोळा नागपूर शहर येथील आहे आणि ही या मुलींना गेल्या 15 ते 20 दिवसापासून सोबत ठेवून होती। तिथेच त्या राहत होत्या, तिथेच त्यांचा मुक्काम होता आणि तिथेच त्या वर्किंगमध्ये पण होत्या। यामधल्या ज्या पीडित आहेत 3 यांना पैशांचे आमिष दिलेले होते आणि त्या आधारावर त्यांचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आरोपींनी त्यांचा वापर केलेला आहे।